नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे महात्मा चॅनलवर। आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी सामान्य विज्ञान धडा नंबर पहिला सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण। तर बघा, आपण आज सामान्य विज्ञान इयत्ता 8वी त्याच्यामधील पहिला धडा ज्याचे नाव आहे सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण आज आपण बघणार आहोत। तर बघा, याच्यामध्ये थोडे आठवा, सजीवांच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम कोणता आहे? तुम्ही 7वी मध्ये शिकला होता सजीवांच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम कोणता आहे। सजीवांना नाव देण्याची द्विनाम पद्धती कोणी शोधली? सजीवांना नाव देण्याची द्विनाम पद्धती कोणी शोधली? तसेच द्विनाम पद्धतीने नाव लिहिताना कोणते पदानुक्रम विचारात घेतले जातात? बघा, हे सगळं तुम्ही इयत्ता 7वी मध्ये शिकला होता। तर बघा, जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। टॉपिक मध्ये आपण शिकणार आहोत जैव विविधता व वर्गीकरणाची आवश्यकता, बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन। आता बघा, आपल्याला निसर्गामध्ये वेगवेगळे जीव आढळतात, म्हणजे त्यांना आपण काय म्हणतो? जैव विविधता असे म्हणतो। आणि त्यांचे वर्गीकरण का करायचे आहे किंवा वर्गीकरणाची आवश्यकता का आहे ते आपण आता बघणार आहोत। मागील इयत्तेत आपण पाहिले की भौगोलिक प्रदेश, अन्नग्रहण, संरक्षण अशा विविध कारणांनी पृथ्वीवरील सजीवात अनुकूलन झालेले दिसते। आता बघा, भौगोलिक प्रदेश तसेच अन्नग्रहण आणि संरक्षण या विविध कारणासाठी काय करतात? बघा, पृथ्वीवरील सजीव जे आहेत त्यांचे जे अनुकूलन आहे ते अनुकूलन ठिकाणी झालेले आपल्याला आढळते। अनुकूलन साधताना एकाच जातीच्या सजीवातही विविध बदल झालेले दिसतात। आता बघा, हे जे अनुकूलन आहे ते अनुकूलन साधत असताना एकाच जातीचे जे सजीव आहेत त्यांच्यामध्येही वेगवेगळे किंवा विविध बदल झालेले आपल्याला दिसतात। तर बघा, 2011च्या गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून सुमारे 87 दशलक्ष जाती ज्ञात आहेत। आता बघा, 2011 साली काय झालं होतं? गणना झाली होती आणि त्यावेळी काय समजलं होतं? पृथ्वीवरील जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून एकूण 87 दशलक्ष जाती ज्ञात आहेत, म्हणजेच माहिती पडली। एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची गटात विभागणी व्हायला हवी अशी गरज भासली। आता बघा, जमीन आणि समुद्र यामधील सर्व सजीव मिळून एकूण किती सजीव ज्ञात झाले? 87 दशलक्ष जाती ज्ञात झाली। आता एवढी प्रचंड संख्या असल्यामुळे काय झालं? बघा, या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी काय कशाची गरज भासू लागली? त्यांची वेगवेगळी गटात विभागणी व्हायला हवी याची गरज भासू लागली। आता बघा, सजीवांतील साम्य व फरक लक्षात घेऊन त्यांचे गट व उपगट करण्यात आले। आता बघा, हे जे सजीव असतील त्यांच्यामधील साम्य म्हणजे सारखेपणा आणि फरक म्हणजे विविधता, याच्यावरून काय झालं? बघा, त्यांचे गट आणि गटामधून अजून त्यांचे उपगट करण्यात आले। तर सजीवांचे गट व उपगट बनवण्याच्या या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण असे म्हणतात। आता बघा, जैविक वर्गीकरण म्हणजे काय? सजीवांचे गट व उपगट बनवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? जैविक वर्गीकरण असे म्हणतात। सजीवांचे गट व उपगट बनवण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण असे म्हणतात। तर बघा, याच्यामधील थोडासा इतिहास बघताना, इतिहासात डोकावताना म्हणजे यापूर्वीच्या इसवी सन 1735 मध्ये कार्ल लिनियस यांनी काय केलं? बघा, सजीवांना 2 सृष्टीत विभागले। आता बघा, पूर्वी इसवी सन 1735 मध्ये काय झालं होतं? कार्ल लिनियस यांनी सजीवांना काय केलं? 2 सृष्टीत विभागले। यातील बघा, वनस्पती व प्राणी, व्हेजिटेबलिया अँड ॲनिमलिया सृष्टी, त्यांनी बघा 2 सृष्टीत विभागले आणि त्यांची नावं काय होती? व्हेजिटेबलिया अँड ॲनिमलिया। इसवी सन 1866 साली हेकेल यांनी 3 सृष्टी कल्पिल्या, त्या म्हणजे
प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी. आता बघा त्यानंतर काय झालं, 1886 साली हेकेल या सायंटिस्टने काय केलं, 3 सृष्टी कल्पिल्या. त्या म्हणजे प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी. तर काय झालं बघा, इसवी सन 1925 मध्ये चॅटन यांनी पुन्हा सजीवांचे 2च गट केले, आदिकेंद्रिकी व दृश्य केंद्रिकी. परत काय झालं, 1925 मध्ये चॅटन यांनी पुन्हा काय केलं, सजीवांचे 2च गट केले, आदिकेंद्रिकी व दृश्य केंद्रिकी. त्यानंतर बघा इसवी सन 1938 मध्ये कोपलँड यांनी सजीवांना 4 सृष्टीमध्ये विभागले. त्यानंतर काय झालं, 1938 इसवी सन 1938 मध्ये कोपलँड यांनी काय केलं, परत सजीवांना 4 सृष्टीमध्ये विभागले, मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी. या 4 सृष्टीमध्ये त्यांनी काय केलं बघा, सजीवांना विभागले. अशा प्रकारे बघा काय झाले, सजीवसृष्टीचे 4 सृष्टीमध्ये सजीवांना विभागले. रॉबर्ट हार्डिंग विटाकर 1920 ते 1980 हे अमेरिकन परिस्थितिकी तज्ञ इकॉलॉजिस्ट होऊन गेले. त्यांनी काय केलं बघा, इसवी सन 1969 मध्ये सजीवांची 5 गटात विभागणी केली. आता बघा विज्ञानात काय होत असतं, वेगवेगळे सायंटिस्ट असतात, ते वेगवेगळे प्रयोग करत असतात, त्यावरून वेगवेगळे निष्कर्ष काढत असतात. जसं की बघा आपण बघितलं 1735 मध्ये कार्ल लिन्नेस यांनी काय सांगितलं, सजीवांना 2 सृष्टीत विभागलं. तर 1866 मध्ये हेकेल यांनी काय केलं, 3 सृष्टी केल्या. तसेच 1925 मध्ये चॅटन यांनी काय केलं, 2च गट केले, आदिकेंद्रिकी व दृश्य केंद्रिकी. आणि 1938 मध्ये कोपलँड यांनी सजीवांना 4 सृष्टीमध्ये विभागले. तर बघा त्यानंतर 1969 मध्ये काय झालं, रॉबर्ट हार्डिंग विटाकर हे काय होते, इकॉलॉजिस्ट होऊन गेले, परिस्थितिकी तज्ञ. त्यांनी काय केलं, सजीवांची 5 गटात विभागणी केली. त्यांनी काय केलं, सजीवांची 5 गटात विभागणी केली. आता बघा वर्गीकरणासाठी विटाकर यांनी पुढील निकष विचारात घेतले. आता वर्गीकरणासाठी त्यांनी काय घेतले होते, 5 निकष होते जे विचारात घेतले होते, त्याच्यावरून त्यांनी 5 गट केले. जसे की बघा पेशीची जटिलता, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, आदिकेंद्रिकी, दृश्य केंद्रिकी. सजीवांचा प्रकार किंवा जटिलता, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, एकपेशी किंवा बहुपेशी. पोषणाचा प्रकार, मोड ऑफ न्यूट्रिशन, वनस्पती स्वयंपोषी, प्रकाश संश्लेषण, कवके परपोषी, मृत विषातून अन्नशोषण, प्राणी परपोषी भक्षण. जीवन पद्धती बघा त्यांच्या लाईफस्टाईल काय होत्या, उत्पादक, त्यामध्ये वनस्पती, भक्षक, प्राणी, विघटक, कवके. वर्गानुषिक संबंध, फायलोजेनेटिक रिलेशनशिप, त्यामधून काय आलं बघा, आदिकेंद्रिकी व दृश्य केंद्रिकी, एकपेशीय ते बहुपेशीय. याच्यावरून काय झालं बघा, सजीवांचे बघा 2 प्रकारामध्ये वर्गीकरण, आदिकेंद्रिकी, दृश्य केंद्रिकी. आता आदिकेंद्रिकीमध्ये बघा एकपेशीय सृष्टी 1 मोनेरा, दृश्य केंद्रिकीमध्ये बघा एकपेशीय आणि बहुपेशीय. आता एकपेशीय मध्ये बघा सृष्टी 2 प्रोटिस्टा, बहुपेशीय मध्ये परत बघा सृष्टी 3, सृष्टी 4 आणि सृष्टी 5. सृष्टी 3 मध्ये कवके, ज्याच्यामध्ये काय काय आहे बघा, पेशी भित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे. सृष्टी 4 मध्ये वनस्पती, पेशी भित्तिका असणारे व प्रकाश संश्लेषण करू शकणारे. आणि सृष्टी 5 मध्ये प्राणी, पेशी भित्तिका नसणारे. अशी काय होती बघा, पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती होती, जी कोणी विचारात घेतली, विटाकर यांनी 5 निकष विचारात घेऊन त्यांनी काय केलं बघा, पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती सांगितली. त्याच्यावरून काय झालं बघा, सजीवांचे वर्गीकरण झाले. सुरुवातीला आदिकेंद्रिकी, दृश्य केंद्रिकी, त्यानंतर आदिकेंद्रिकीमध्ये एकपेशीय मध्ये सृष्टी 1 मनोरा. तसेच बघा दृश्य केंद्रिकी त्याच्यामध्ये 2 भाग पडले, एकपेशीय आणि बहुपेशीय.
आता एक पेशीयमध्ये बघा सृष्टी 2 होती, त्याच्यामध्ये प्रोटिस्टा. बहुपेशीयमध्ये कवके, वनस्पती आणि प्राणी. आणि त्याच्यामध्ये बघा कवकेमध्ये पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे. सृष्टी 4 मध्ये वनस्पती पेशीभित्तिका असणारे व प्रकाश संश्लेषण करू शकणारे. आणि सृष्टी 5 मध्ये प्राणी पेशीभित्तिका नसणारे. आता बघा करून पहा. सृष्टी 1 मोनेरा. पहिली सृष्टी काय होती? मोनेरा. ज्याच्यामध्ये बघा कृती काय आहे? एका स्वच्छ काचपट्टीवर दही किंवा ताकाचा अगदी लहान थेंब घ्या. त्यात थोडे पाणी मिसळून विरलन करा. त्यावर अलगद आच्छादन काच ठेवा. सूक्ष्मदर्शीखाली काचपट्टीचे निरीक्षण करा. तुम्हाला काय दिसते? आता बघा हे करून पहा. एक स्वच्छ काचपट्टी घ्या. त्यावर काय करा? दह्याचा किंवा ताकाचा एक थेंब घ्या. त्यात थोडे पाणी मिसळा आणि त्याचे विरलन करा. मग त्याला थोडंसं द्रव करा. त्यानंतर काय करा? त्यावर अलगद आच्छादन काच ठेवा. त्याच्यावर आच्छादन काच ठेवा आणि सूक्ष्मदर्शीखाली काचपट्टीचे निरीक्षण करा. तुम्हाला काय दिसते? तर बघा यातील हालचाल करणारे अगदी लहान काडीसारखे सूक्ष्मजीव म्हणजेच लॅक्टोबॅसिलाई जीवाणू. आता बघा हे दही किंवा ताक मध्ये आपण काय केलं? पाणी मिसळलं आणि काय केलं? एका काचपट्टीवर घेतलं आणि त्याच्यावर काय ठेवलं? आच्छादन काच ठेवली आणि त्याचा आपण सूक्ष्मदर्शीखाली काचपट्टीचे निरीक्षण केले. निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काय दिसले? त्यात हालचाल करणारे अगदी लहान काडीसारखे सूक्ष्मजीव दिसले आणि त्यालाच काय म्हणतो आपण? लॅक्टोबॅसिलाई जीवाणू. दही किंवा ताक याच्यामध्ये कोणता जीवाणू असतो? सूक्ष्मजीव लॅक्टोबॅसिलाई जीवाणू असतो. आता बघा मोनेरा या सृष्टीत सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरित शैवालांचा समावेश. आता हा जो मोनेरा सृष्टी आहे त्याच्यामध्ये काय होतो बघा? अशा प्रकारच्या जीवाणूंचा आणि नीलहरित शैवालांचा समावेश होतो. आता बघा मोनेरा सृष्टीतील विविध सजीव. मोनेरा सृष्टीतील विविध सजीव बघा. स्ट्रेप्टोकोकस निमोनी, स्टॅफायलोकोकस, लेजिओनेला निमोनी, क्लोस्ट्रिडियम ब्युटिलियम, साल्मोनेला टायफी, हायब्रिओ कोलेरियो, ट्रेपोनेमा पॅलिडम. मोनेरा सृष्टीतील हे काय? विविध सजीव आहेत आणि ह्या जीवाणूंमुळे वेगवेगळे आपल्याला आजारही पाहायला मिळतात. ते कशामुळे असतात? वेगवेगळ्या जीवाणूंमुळे असतात. आता बघा यांची लक्षणे काय आहेत? हे सर्व सजीव एकपेशीय असतात. तर हे जे सगळे सजीव आहेत ते कसे आहेत? एकपेशीय आहेत. स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. ते कसे असतात बघा? स्वयंपोषी पण असू शकतात किंवा परपोषी असू शकतात. हे आदिकेंद्रकी असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात. हे काय असतात बघा? हे जे जीवाणू आहेत किंवा मोनेरा सृष्टी आहे त्यामधले जे सजीव आहेत ते कसे आहेत बघा? आदिकेंद्रकीय असतात, पटलबद्ध केंद्रक आणि अंगपेशीकीय नसतात. त्यानंतर बघा प्रोटिस्टा. सृष्टी 2 काय आहे? प्रोटिस्टा. एखाद्या डबक्यातील पाण्याचा एक थेंब काचपट्टीवर ठेवून सूक्ष्मदर्शीखाली निरीक्षण करा. काही अनियमित आकाराचे सूक्ष्मजीव हालचाल करताना दिसतील. हे सजीव अमिबा आहेत. आता बघा आपण जर एखाद्या डबक्यातील पाण्याचा एक थेंब काचपट्टीवर ठेवला आणि त्याच्यावर आच्छादन ठेवून जर आपण काय केलं बघा? सूक्ष्मदर्शीखाली निरीक्षण केलं. आपल्याला ते डोळ्याने दिसत नाहीत. आपण सूक्ष्मदर्शीखाली त्याचे निरीक्षण केले तर आपल्याला काय दिसेल? अनियमित आकाराचे सूक्ष्मजीव हालचाल करताना दिसतील. आता हे जे सजीव आहेत ते कोण आहेत? हे सजीव अमिबा आहेत. हे सजीव काय आहेत बघा? अमिबा आहेत. आता बघा प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव. तर प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव कोण कोण आहेत बघा? अमिबा, इथे आहे पॅरामेशियम, इथे काय आहे? होलवॉक्स आणि इथे आहे युग्लिना. हे चारही काय आहे बघा? प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव आहेत. आता ह्यांची लक्षणं बघा काय आहेत? प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव एकपेशीय असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असते. आता हे जे सजीव आहेत हे पण काय आहेत? एकपेशीच आहेत.
हे सजीव एक पेशीच आहेत आणि या पेशीत काय असतं, पटलबद्ध केंद्र असते. दुसरं काय आहे बघा, प्रचलनासाठी छदमपाद किंवा रोमके किंवा कशाभिका असतात. आता यासने प्रचलनासाठी काय काय असतं, त्यांच्याकडे छदमपाद असतात किंवा रोमके असतात किंवा कशाभिका असतात प्रचलनासाठी. त्यानंतर बघा यामध्ये काही स्वयंपोषी असतात, उदाहरणार्थ युग्लिना, फॉलोएक्स पेशीत हरितलवके असतात, त्याच्यामुळे ते काय असतात, स्वयंपोषी. आणि परपोषी उदाहरणार्थ अमिबा, पॅरामोशियम, प्लाझ्मोडियम इत्यादी काय आहेत बघा, परपोषी आहेत. नेक्स्ट आहे बघा सृष्टी 3 कवके, त्याला आपण काय म्हणतो, फंगाय. तर आता बघा हे फंजाय जे आहे ते काय आहे बघा, याच्यामध्ये बुरशी येते. बुरशीमध्ये बघा काय काय असतं, हा गुलाब आहे, ही काय आहे भुस्तरिका, हे काय आहे बीजाणुधनीवर ते काय होतात, इथे आहे स्पितिका, इथे आहे स्तंभिका, इथे आहे बीजाणुधनी. आणि आता बघा पावाचा किंवा भाकरीचा तुकडा थोडा ओलसर करा व एका डबीत ठेवून तिला झाकण लावा. 2 दिवसानंतर डबी उघडून पहा, त्या तुकड्यावर कापसासारखे पांढरे तंतू वाढलेले दिसतील. यातील काही तंतू काचपट्टीवर घेऊन सूक्ष्मदर्शीखाली निरीक्षण करा. आता बघा राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे ही विषाणू संदर्भातील संशोधनाचे कार्य करते. भारतीय वैज्ञानिक संशोधन परिषदेच्या अखत्यारीत 1952 साली या संस्थेची स्थापना करण्यात आली. आता बघा हे जे जीवाणू किंवा विषाणू आहेत या संदर्भातील संशोधनाचं कार्य कोण करतंय, राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे हे करते. आणि त्या संस्थेची स्थापना कधी झाली होती, 1952 साली झाली होती. आता बघा याची लक्षणे काय काय आहेत, कवक सृष्टीत परपोषी, असंश्लेषी व दृश्य केंद्रकी सजीवांचा समावेश होतो. बहुसंख्य कवके मृतोपजीवी आहेत. आता ही जे कवके आहेत ती काय आहेत, मृतोपजीवी आहेत, कुजलेल्या कार्बनी पदार्थावर जगतात. कवकांची पेशीभित्तिका कायटिन. आता या कवकांची जी पेशीभित्तिका आहे ती कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. काही कवके तंतुरूपी असून आतील पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात. कवक किंवा त्याला काय म्हणतो आपण, किण्व, बेकर्स ईस्ट, बुरशी, ॲस्परजिलस, मक्याच्या कणसावरील बुरशी, पेनिसिलियम, भूजत्रे, मशरूम. विटाकर नंतर वर्गीकरणाच्या काही पद्धती मांडल्या गेल्या, तरी आजही अनेक शास्त्रज्ञ विटाकर यांच्या पंचसृष्टी वर्गीकरणालाच प्रमाण मानतात. हे या पद्धतीचे यश आहे. आता बघा काही कवके इथे दाखवलेले आहेत. ही काही कवके दाखवलेली आहेत. तर बघा हे होते आजचा आपला टॉपिक, ज्याचे नाव होते टॉपिक नंबर 1, ज्यामध्ये आपण हा पार्ट बघितला, ज्याच्यामध्ये आपण काय बघितलं बघा, सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण आपण बघितले. यापुढील पार्ट आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.